आई आई कुठे चालली तू? पहिला पेपर मध्ये बातमी आली ना. कोणती हो बाई? वाचून दाखव ना कोणती बातमी आली तर मला काय समजते. बाई एक कंपनी आहे, ह्या कंपनी मध्ये नाही का एक शिकलेली मुलगी पाहिजे आणि पगार पण चांगला आहे, भरपूर आहे. पाय ना मग तुले कोण नोकरी करायला मनाई केलं बाई. तू कमावशील तर मला जरासा आधार होईल. मग माझ्यासोबत आपण भेटून येऊ ना त्यांना. बरं बरं चल ना बाई. लय दूरचा आहे का पत्ता? आपण जाऊ शोधत शोधत. चल बरं. आई आई ह्याच बिल्डिंगचा पत्ता दिलाय ह्या पेपरवर. इथला पत्ता दिला काय? ओ बाई इथं तुम्हीच काम करते मग. चल मग आतमध्ये जाऊ. अरे मालूबाई तुम्ही कशा काय इथं? या ना बसा बसा. बोला मालूबाई काय म्हणत होत्या? ओ मॅडम तुमच्याकडे कोणती तरी जागा निघाली म्हणते ना. तुम्हाला शिकलेल्या मुलीची गरज आहे ना? हो हो मी 8 दिवसाच्या पूर्वीच वर्तमान पेपरला बातमी दिली होती. तिथं तर आम्हाला खूप शिकलेली मुलगी पाहिजे. अहो मॅडम ही माझी मुलगी आहे म्हणून हिला आणलं होतं. हो का? ही मुलगी आहे का तुमची? पण मालूबाई मला तर खूप शिकलेली मुलगी पाहिजे होती आणि तिला कम्प्युटर पण आलेली पाहिजे होती. तर माझं ऑफिस माहीत आहे तुम्हाला. मी सिटीमध्ये ऑफिस आहे माझं. ओ मॅडम माझी पोरगी शिकलेली आहे ना. तुम्हाला किती शिकलेली मुलगी पाहिजे? मला काय समजते मॅडम किती शिकली आहे तर तिलाच विचारून घ्या तुम्ही. आई तू शांत राहा, मी सांगते त्यांना. पोरी तुझं शिक्षण किती झालेलं आहे? माझं B.Com पण झालेलं आहे आणि MSc पण झालेलं आहे. काय ग मालूबाई तू कधीच नाही सांगितलं की तुझी मुलगी एवढी शिकलेली आहे म्हणून. तू ह्या विषयावर तर कधीच बोलली नाही. ओ मॅडम त्या शिक्षणाचं मला काय समजते. अनपढ बाई मी. माय काम काय आहे? काम करणं आणि तिच्या शिक्षणाला पैसे लावणं. ते काय काय शिकते बापा तिचं तिलेच माहिती. थांब बाई तू. मॅडम ती जास्त शिकलेली नाही ना तर तिला तेवढं काही समजत नाही. मॅडम तुम्ही जे पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज टाकली ना तर मला त्या नोकरीची खूप गरज आहे. वॅकन्सी आहे ना तिथे. तुम्ही जर ही जॉब दिली ना मॅडम तर मी हे जॉब इमानदारीनं करेन. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कंप्लेंट येऊ देणार नाही मॅडम. मी माझ्या आईकडून आता जास्त काम होत नाही ना तर थोडीशी मदत होऊन जाणार मॅडम. मॅडम लागेल ना माझी मुलगी. तुम्हाला तर माहीत आहे मॅडम मी किती मेहनत करते आणि तिला शिकवत आहे पण. बरं बरं मालूबाई काळजी नका करू तुम्ही. मला माहीत नव्हतं तुमची मुलगी एवढी शिकलेली आहे म्हणून. नाहीतर मी पेपरला ॲडव्हर्टाईज दिलीच नसती. लगेच तिला बोलून घेतलं असतं कामावर. ठीक आहे आताही काही हरकत नाही. हे तर आता घरच्यासारखंच झालं. तू जर माझ्याकडे नोकरीला लागली तर मी कशाला दुसरी मुलगी शोधतो. ठीक आहे उद्यापासून बेटा तू रुजू हो कामावर. आम्ही दुसरी मुलगी नाही शोधत. धन्यवाद मॅडम. येतो आम्ही मग.